अशा प्रकारे माझ्या सासरच्या पद्धतीचा म्हणजे कोकणस्थ आणि कराडे माहेरच्या पद्धतीचा कराडे ब्राह्मण पद्धतीचा आंब्याचा टक्कू तयार झालेला आहे। सुस्वागतम आणि सर्वांना माझा नमस्कार। आज मी तुम्हाला आंब्याच्या टक्कूचे 2 प्रकार करून दाखवणार आहे। म्हणजे मी माहेरची आहे कराडे ब्राह्मण आणि मिस्टर आहे कोकणस्थ ब्राह्मण। मग कोकणस्थ ब्राह्मण पद्धतीचा आणि कराडे ब्राह्मण पद्धतीचा आंब्याचा टक्कू कसा करतात याची रेसिपी मी दाखवणार आहे। तर सर्वप्रथम हे आमचे गावचेच आंबे आहेत, तोतापुरी आंबा आहे हा। असे 3 मोठे आंबे मी ते या ठिकाणी धुवून त्याचं साल काढून किसून घेतलेले आहेत। त्यानंतर फोडणीसाठी इथे मी तेल आधीच गरम करून घेतलंय। त्यानंतर मोहरी आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, हिंग जरा जास्त घालायचं, पुरतं मीठ घालायचं आणि त्यानंतर आता आमच्या पद्धतीचा म्हणजे कराडे ब्राह्मण पद्धतीच्या टक्कूमध्ये आम्ही बारीक चिरलेला कांदा घालतो आणि ओलं खोबरं घालतो आणि तो थोडासा। तर मग आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम मी काय करणार आहे की थोडासा आंब्याचा जो किस आहे तो मी ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहे, जेणेकरून दुपारपुरताच करणार आहे म्हणून, आणि बाकी हा एक 4-5 दिवस टिकेल। तर सर्वप्रथम आपण आमच्या ह्या पद्धतीचा आपण टक्कू पाहूया। तर इथे मी आंबा किसून घेतला आहे, म्हणजे कच्ची कैरी किसून घेतली। 3 मोठे आंबे आहेत हे तोतापुरी। त्यानंतर या ठिकाणी गॅस लावून तेल गरम करून घेऊया। तेल गरम झालं की आपण मोहरी घालायची। आता फोडणी मी दोन्ही आंब्याच्या टक्कूला एकदाच फोडणी करून घेणार आहे। आता 4 चमचे या ठिकाणी तेल आहे, जास्त आहे म्हणजे 4-5 चमचे आहे, मी अंदाजे घातलंय सगळं। आता मोहरी तडतडू दे, मग आपण हिंग घालायचा। हिंग चांगला लागला पाहिजे, हिंगाचा वास चांगला आला पाहिजे। तर अशा प्रकारे बघा फोडणी चांगली तडतडले। आता ह्या अगदी छोट्या चमच्याने मी 2 चमचे हिंग घातलाय, गॅस बंद केलेला आहे आणि 10 सेकंद जाऊ देत, मग आपण हळद घालूया, नाही तर ती करपून जाईल। तोपर्यंत बाकीची कृती करून घेऊया। आता ह्या आंब्याच्या किसलेल्या आंब्यामध्ये आपण सर्वप्रथम चवीपुरतं मीठ घालून घेऊया। त्यानंतर अंदाजे घातलंय मी हेही। लाल तिखट घालूया, हे मात्र जरा जास्त घालायचं लाल तिखट। आणि त्यानंतर आपण जी फोडणी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेणार आहोत, ही बघा। आणि ह्यातली थोडीशी फोडणी मी ओतून घेतलेली आहे। आता फोडणी घातल्यानंतर हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपण घातलेले जिन्नस व्यवस्थित ह्या टक्कूला लागतील। तर अशा प्रकारे हा बघा या ठिकाणी कोकणस्थ म्हणजे आमच्याकडला मिस्टरांच्या पद्धतीचा हा टक्कू तयार झालेला आहे। हे बघा, आता हा फ्रीजमध्ये ठेवला तर 3-4 दिवस व्यवस्थित टिकतो। आता माझ्या माहेरकडला आपण माहेरच्या पद्धतीचा टक्कू पाहणार आहोत। इथे सर्वप्रथम मी किसलेला आंबा घेतलाय। त्यानंतर याच्यामध्येच आपण ही मगाशी केलेली फोडणी आहे ती घालून घेतली। त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत। त्यानंतर लाल तिखट घातलेलं आहे। आता त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत, थोडासा ओलं खोबरं देखील घालणार आहोत। आणि त्यानंतर चवीपुरती साखर घालणार आहोत। आता हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं। दाखवायचं मी विसरले, ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट देखील घालायचं। माझ्या माहेरच्या पद्धतीच्या टक्कूमध्ये शेंगदाण्याचं कूट घालत आहे। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघा या ठिकाणी असा आमच्या पद्धतीचा टक्कू तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे दोन्ही पद्धतीचा टक्कू आंब्याचा टक्कू
या ठिकाणी तयार झालेला आहे। हा आहोंच्या पद्धतीचा आहे आणि हा माझ्या माहेरच्या पद्धतीचा आहे, म्हणजे सासरच्या पद्धतीचा आणि माहेरच्या पद्धतीचा टक्कू इथे तयार झालेला आहे। तर यातली कुठली रेसिपी तुम्हाला आवडली ते मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला देखील सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद।